Okay, welcome all of you once again to Ahilya Utsav's session number 13. And it's very pleasurous moment because we are continuing our sessions despite of any difficulty. Okay, I apologize. Yesterday was scheduled session, but because of some unavoidable reason, काही अपरिहार्य कारणामुळे मला काल सेशन घेता नाही आलं. And that's why I really apologize all the participants. And it was really inconvenience for you. परंतु याच वीकमध्ये आपलं सेशन झालं पाहिजे म्हणून कालच आपण इन्फॉर्म केलं होतं सगळ्यांना ग्रुपमध्ये की कालचं जे सेशन आपल्याला घेता नाही आलं ते आज म्हणजेच आपलं ट्यूसडेला होईल इन्स्टेड ऑफ मंडे. तर फक्त 8:15 to 9:15 असं सेशन आहे आपलं. तर बरेच लोक जॉईन होऊ नाही शकलेत काही कारणामुळे. इट्स ओके. युट्यूबला आपण ते सेशन अपलोड करणार आहोत. बट स्टील आय रिक्वेस्ट एव्हरीबडी do attend live class. It is only for you, exclusively for women's of Maharashtra, and especially women who are at home, who are willing to learn. They cannot go outside and learn. Okay, so I request, मी सगळ्यांना विनंती करतो की एक एक सेशन महत्वाचे आहेत. असेच एक एक सेशन करत करत आपला पूर्ण कोर्स कंप्लीट करायचा आहे. आणि स्पेशल टाइम तुम्हाला वीकेंड पासून सगळा वेळ दिलेला आहे तुम्हाला अभ्यासाला. तर आतापर्यंत बऱ्याच लोकांनी अटेंड केलाय, ते रेग्युलर करतायत. अँड आय एम व्हेरी हॅपी विथ देअर प्रोग्रेस. ओके, सो हे तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आणि ही तुम्हाला खूप भविष्यातील वेगवेगळ्या लेवलला करिअरसाठी तुमच्या फॅमिलीमध्ये मुलांशी पालकांशी सगळ्यांशी बोलताना तुम्हाला याचा फायदा होईल. ओके, सो टेक इट सिरियसली अँड इट इज ओनली फॉर यू. डोंट फॉरगेट इट. अहिल्या उत्सव अहिल्याबाई होळकरांचं प्रेरणा घेऊन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा आत्ताच नुकताच त्यांचं 300वा बर्थ अॅनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट केली. आणि त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमी आहे की त्यांनी जे आयुष्यात त्यांच्या फेस केलं की राजकारणाचा किंवा राज्य कारभाराचा काहीही बॅकग्राऊंड नसताना, घराणेशाही नसताना देखील त्यांनी तो कारभार त्यांच्या पतीच्या निधनानंतर अतिशय मीन्स अतुलनीय पद्धतीने सांभाळला. आणि त्याचं 300 वर्षानंतरही आज लोक नाव घेत आहेत. आणि आपल्या नगरचं अभिमान आहे आपल्याला की अहिल्यानगर हे नाव देण्यात आलेलं आहे, कारण त्यांचा जन्म अहिल्यानगर मधील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर त्यांनी नुसतं नगर नाही तर प्लस महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतात त्यांनी काम केलंय. त्यांच्याबद्दल काही विशेष जर त्यांचं कार्य असेल तर समाजकार्य त्यांनी खूप केलं की लोकांच्या सोयीसाठी जेवढ्या गोष्टी त्यांना करता येतील, मग ते शैक्षणिक असो, त्या सामाजिक असो, आध्यात्मिक असो, धार्मिक असो, वेगवेगळ्या ठिकाणी असो, तर त्या गोष्टी त्यांनी केल्या. मंदिरांचे त्यांनी पुनरुद्धार केले. त्यामध्ये सगळ्यात फेमस म्हणजे काशी विश्वनाथ आहे, सोमनाथ आहे, रामेश्वरम आहे. तर असे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी काम केले. अख्ख्या भारतभर त्यांचं काम आहे आणि त्यांना राजमाता ही उपाधी दिलेली आहे. तर अशा व्यक्तींबद्दल आपण प्रेरणा घेऊन त्यांच्याकडून अहिल्या उत्सव हा उपक्रम सुरू केलाय 8 मार्च 2025 ला. आज 13वा वीक आहे. असाच हा सेशन पुढचे अजून 50 वीक, जवळपास टोटल 52 वीक्स आपलं करण्याचा प्लॅन आहे, मानस आहे. ज्यामध्ये सगळ्या प्रकारचं स्पोकन इंग्लिश जो ट्रेनिंग आहे तो आपण कव्हर करणार आहे. आणि महिलांना, फक्त महिलांना घरी बसून त्यांच्या स्वप्नाची दारं उघडता यावी. आज वर्क फ्रॉम होम आहे. ज्यांना इंग्लिशमुळे अडचणी येत आहेत करिअरमध्ये, त्या लोकांसाठी पण विशेष करून आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे. तर माझी तुम्हाला हार्टफुल रिक्वेस्ट आहे की या सेशनला तुम्ही वेळ द्या, तुमचे डाऊट्स क्लिअर करा, तुमचे टॉपिक्सवर प्रॅक्टिस करा. दॅट इज द ओनली मोटो बिहाइंड दिस ऑल दी ऍक्टिव्हिटी. आणि जे करतात ते त्यांचा मला विशेष आदर आहे, कारण की त्यांच्या विशेष वेळ काढून महिलांना जबाबदारी असतात. परंतु 1 तास स्वतःसाठी आठवड्याभरातून तुम्ही ऑनलाईन नाही देऊ शकत असाल तर मीच नाही, मला नाही वाटत जगातील कोणताही व्यक्ती येऊन तुम्हाला मदतीचा हात देऊ शकतो. ओके, सर एवढं बोलून मी माझं थोडस जे एक त्याला म्हणतो ना डिसअपॉइंटमेंट, असा शब्द मला सुचलाय डिसअपॉइंटमेंट आहे की अटेंडन्स तुमची खूप कमी असते. लाईव्ह सेशनला तुम्हाला खरंच वेळ द्यायला पाहिजे. ह्याचा तुम्हाला पुढे नक्की फायदा होईल, कारण की तुम्ही आतापासून करताय. पुढे ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज आपण टेस्टिंग करणार आहे. त्यामध्ये मग तुमचं लाईव्ह प्रॅक्टिस, तुम्हाला कॉन्व्हर्सेशन, डायलॉग्स, डिबेट्स,
त्यानंतर मॉक इंटरव्ह्यूज, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्यावेळेस तुम्ही मला जर बेसिक लेवलचे डाऊट विचारले तर मी माफी मागतो तुमची आत्ताच. त्यावेळेस मी तुम्हाला तेवढा न्याय नाही देऊ शकणार. मी तुम्हाला एवढंच म्हणेल की युट्यूबला आपण सेशन लाईव्ह अपलोड करतो. जे आतापर्यंतचे 12 सेशन आपण अपलोड केलेत तर ते तुम्ही बघा. पण त्याच्यापेक्षा लाईव्ह मध्ये तुमचे स्वतःचे डाऊट्स तुम्हाला विचारता येतील. हा एवढा एक सोय त्यातून आपण दिलेली आहे ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून, आणि ती तुम्ही पुरेपूर वापर करावा आणि त्यातून फायदा करून घ्यावा. या व्यतिरिक्त ज्यांना मी सांगितलं, ज्यांना शक्य आहे की दर सोमवारी ऑनलाईन तर आपण करतोच, ऑनलाईन भेटतोच, परंतु लाईव्ह पण ज्याला शक्य आहे इन पर्सन, तर ऑफलाईन पण आपण जो उपक्रम ह्याच्या आधीच हाती घेतलेला आहे काही वर्षांपूर्वी, ग्लोबल इंग्लिश क्लब या नावाने, की त्याच्यामध्ये लाईव्ह 1 तास तुम्ही समोर इथे क्लासमध्ये बालिका रोडला जी आपली मेन ब्रांच आहे तिथे मी स्वतः तो क्लब ऑर्गनाईज करतो. आणि तिथे ऑफलाईनचे बरेच विद्यार्थी येतात. तिथेही आम्ही इंटरव्ह्यू टेक्निक्स, त्यानंतर ग्रामॅटिकल टॉपिक्स, त्यानंतर सॉफ्ट स्किल्स, अशा वेगवेगळ्या विषयांवर जसं ऑडियन्सचा कल असतो त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार ते टॉपिक्स आपण घेतो. आणि तो फ्री क्लब आहे, तिथे काही क्लास नाहीये. तर ही ऍक्टिव्हिटी का घेतोय की ज्याला पण शक्य आहे त्यांनी यावं, आपल्या ज्या अडचणी त्या इंग्लिश बद्दल मांडाव्या. इंग्लिश बोलता येत असेल तर त्याला नेक्स्ट लेवलला नेण्याचा प्रयत्न करावा. नसेल येत तर त्याला समजलं पाहिजे की काय प्रॉब्लेम येतोय आणि कुठे सोल्युशन आहे. त्याचबरोबर जे इंग्लिश बोलणारे आहेत स्टुडंट्स त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन होईल, म्हणजे एक इंग्लिश कम्युनिटी तयार होतीये. आणि आतापर्यंत त्याच्यातही बरेच लोक जोडले गेलेत. काही लोकांना त्याचा खूप फायदा होतोय. वर्ष वर्ष एव्हरी मंडे येणारे लोक आहेत, कारण त्यांचं बिझी शेड्यूलमुळे काही डॉक्टर्स आहेत, काही ऍडव्होकेट्स आहेत, सीए आहेत, तर त्यांना रेग्युलर रुटीन मध्ये क्लास लावणं शक्य नसतं. त्यांना तेवढी गरजही नाहीये. परंतु पॉलिशिंग हा प्रकार जो आहे प्रत्येकाला असतो. कोणाला 50% पासून 70% ला जायचंय, कोणाला 70 पासून 90 ला जायचंय, कोणाला 10 वरून 20 वर यायचंय. प्रत्येकाचा जर्नी वेगळा आहे. तर माझा एवढाच प्रयत्न आहे आतापर्यंत की जितकं शक्य आहे आठवड्यातून एक दिवस तरी मी आपल्या समाजातील, आपल्या लोकांमध्ये जेवढं काही काम करता येईल आपल्याला तेवढं करूया. आणि म्हणून सोमवारी जाणीवपूर्वक तो फ्री सेशन आपण ऑफलाईन पण ठेवतो ग्लोबल इंग्लिश क्लबच्या माध्यमातून, आणि ऑनलाईन पण आपण सुरू केलं यावर्षी अहिल्या उत्सवच्या माध्यमातून. आता याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला सुचत असेल तर मला सांगा की अजून काय करता येईल सर. बाकी तर रेग्युलर डेज क्लासेस आहेत त्यामुळे मला तिथे तर काही स्कोप नाहीये. तरी काही नवीन काही करता आलं तर मला तुमच्या सूचनांचाही आदर आहे. नक्की मला सजेस्ट करा की अजून तुम्हाला कसं फायदा आपल्याला ह्या स्पोकन इंग्लिशसाठी, ही स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला करता येईल. Because English is not only a language, it is international, universal, global level language. And you are learning it, polishing it, developing with Global Vision Academy. मग याच्यापेक्षा काय तुम्हाला अजून संधी पाहिजे? ठीक आहे. सो प्लीज डू जॉईन अस ऑन टाइम सो दॅट वी कॅन एक्सप्लोर इट टू द नेक्स्ट लेवल. चलो, सो विथ दिस वी विल स्टार्ट टुडेज क्लास. आजच्या क्लासमध्ये आपल्याला बघायचं आहे, महत्वाचा टॉपिक आहे जो की सिंपल प्रेझेंट टेन्स विथ वर्ब, म्हणजे नेहमीच्या वापरात येणारा हा टेन्स आहे. या टेन्सचा खूप फायदा आपल्याला रोजच्या वापरामध्ये केला जातो. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो की नेहमीच्या सवयी सांगण्यासाठी हा टेन्स आपण वापरतो. त्याचप्रमाणे रिपीटेड ऍक्शन्स जे असतात, वारंवार जे आपल्याला एखादी ऍक्शन करायची असते किंवा ती रिपीटेड होत असते, त्यासाठी पण हा टेन्स वापरला जातो. प्लस कॉमेंट्री, जेव्हा तुम्ही आता आयपीएल चालू आहे, मे बी आज आयपीएल ची फायनल मॅचही असावी, त्याच्यामुळे काही लोक ऍबसेंट असतील, तर त्यांनाच अवॉर्ड मिळणार आहे आरसीबी वगैरे जिंकल्यावर, बरोबर आहे की नाही? आले लक्षात? तर असं काही असावं की मॅच मुळे आले नाही, पण दॅट शोज युअर पॅसिव्हनेस टुवर्ड्स लर्निंग अँड पॉलिशिंग. तर ते थोडंसं डिसअपॉइंटिंग आहे. मॅच बघावी परंतु आपल्या आयुष्यातले ध्येय सोडून नाही. ओके. तर त्यामध्ये रिपीटेड ऍक्शन्स आहेत. कॉमेंट्री पण जी आहे ती सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये केली जाते. त्याचप्रमाणे स्टोरी टेलिंग साठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. अँड वन मोर इम्पॉर्टंट, युनिव्हर्सल ट्रूथ, त्रिकाल बाधित सत्य जे असतं, जे की तुम्ही म्हटल्याने मी म्हटल्याने बदलत नाहीत, त्याला म्हणतात युनिव्हर्सल ट्रूथ. तर अशा स्टेटमेंटसाठी पण आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. मग असे काही छोटे छोटे रूल्स मी तुम्हाला सांगतोय जेणेकरून तुमचं जे इंग्लिशचा प्रवास आहे हा खूप सोपा झाला पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही नेहमी या क्लासमध्ये जॉईन करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. चलो, आता आपण जाऊया. स्क्रीन शेअरिंग करतोय.
जेणेकरून तुम्हाला जो ऍक्च्युली जो टेक्निकल पार्ट आहे त्यातला, की कसं वाक्य बनवायचंय, काय फॉर्मॅट आहे, कोणत्या प्रकारे आपल्याला वाक्य बनवता येईल, वर्बचं प्लेसमेंट कुठे असते, हेल्पिंग वर्ब कुठे आलं पाहिजे. ओके, हे आपण पाहूया. ठीक आहे, आर यू ऑल रेडी? Yes, sir. व्हेरी नाईस. चलो, सो हिअर वी गो विथ दी फ्लो. स्क्रीन शेअर मी केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स आपण आज पूर्णपणे डिटेलमध्ये पाहणार आहोत. जसं मगाशी स्वातीनी सांगितलं की सुरुवात केलेली आहे पण मागच्या सेशनमध्ये, पण त्याला अजून एस्टॅब्लिश नाही केलेलं. तर मागच्या सेशनमध्ये आपण हा टॉपिक आपण सुरुवात केलाय, त्यालाच आपण हाँ. कंटिन्युएशन मध्ये आज घेणार आहोत. ओके, सो Okay, सिंपल sir. प्रेझेंट ऑलरेडी पाहिलेलं आहे आपण. मग आता काही लोकांना कन्फ्युजन होत असेल, सर सिंपल प्रेझेंट आधी पण पाहिलंय आता पण पाहणार आहे, मग काही वेगळं आहे का? तर हो, टेन्सचं टायटल सेम आहे, त्याचा फ्लेवर वेगळा आहे. आले लक्षात? मग फ्लेवर वेगळं आहे म्हणजे काय, की त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. सोपं सोपं समजण्यासाठी, जसं महिला आहेत ना, तुम्हाला पटकन कळतं काय कशात आहे काय कशात कमी आहे. तर त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स विदाउट मेन वर्ब असं टॉपिक आपण पहिले पाहिलंय, बरोबर आहे. तसंच सिंपल प्रेझेंट टेन्स विथ मेन वर्ब आपल्याला पाहिजे आणि याच्यामध्ये काही ट्रीटमेंट चेंज होते, त्याची कंपॅरेटिव्ह स्टडी पण आपण परत करूया. आता आपण स्पेशली अटेन्शन आपलं सिंपल प्रेझेंट विथ मेन वर्ब. मग क्रियापद आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. इंट्रोड्यूस करताना क्रियापदाचे आपण काही प्रकार पाहिले, की टोटल 5 प्रकार असतात: V1, V2, V3, V4, V5. बरोबर आहे, हा टॉपिक आपण घेतला होता की असे. हाँ, yes, sir. घेतलाय. येस, 12 टेन्सेस मध्ये आपण 5 प्रकार कसे डिवाइड करतो, त्याला आपण Yes. वर्बचं ऍप्लिकेशन कसं आहे ते आपण त्या टॉपिक मध्ये हायलाइट केलंय. ओके, त्यामधला पहिला जो प्रकार आहे V1, तो आपण आता पाहतोय की त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला सिंपल प्रेझेंट मध्ये पाहिजे. मग आता हेल्पिंग वर्ब इथे पण असणार आहेत, परंतु वेगळे. जे एम इज आर आपण पाहिले होते ते नाहीत. त्याच्याबरोबर आपल्याला सिंपल प्रेझेंट एस्टॅब्लिश नाही करता येणार आता, कारण याच्यामध्ये वर्ब ऍड झालेला आहे. त्यावेळेस आपण केलं कारण की त्यामध्ये वर्ब नव्हतं. ओके, मग आता आपल्याला वर्ब आले म्हटल्यावर डू आणि डज हे दोन मुख्य आपल्याला हेल्पिंग वर्ब ह्या टॉपिकला बनवण्यासाठी, वाक्य बनवण्यासाठी, क्वेश्चन बनवण्यासाठी लागणार आहे. जसं मी सांगितलं, हेल्पिंग वर्ब शिवाय प्रश्न बनत नाही. मग हेल्पिंग वर्ब आता डू किंवा डू नॉट वापरायचंय, डज किंवा डज नॉट वापरायचंय. कोणाबरोबर? तर डू, आय, वी, यू या 4 सब्जेक्ट बरोबर, डज ही, शी, इट, नेम या बरोबर. तसंच डोंट आणि डज नॉट. ओके, चलो इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता आजच्या टॉपिक वर जाऊया विथ रूल्स. एम आय राईट स्वाती, नूतन? बरोबर आहे, Yes, sir. सारिका? Yes, sir. ओके फाईन. मग आता इथपर्यंत आपण क्लिअर केलेलं आहे आणि आता आपण पुढचा टॉपिक बघूया. ठीक आहे, आता बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये 5 रूल्स जे मी तुम्हाला सांगितले त्याचा एक शॉर्ट फॉर्म पण तयार केलेला आहे आपण, की तो लक्षात ठेवण्यासाठी. तो शॉर्ट फॉर्म असा आहे की रॅप टेस्ट सीएसटी. रॅप टेस्ट सीएसटी असं शॉर्ट फॉर्म आहे. याच्यामध्ये काय आहे की आर ए म्हणजे काय, रिपीटेड ऍक्शन्स. पीटी म्हणजे परमनंट ट्रूथ. एसपी म्हणजे शेड्यूल प्रोग्राम्स. सी म्हणजे कॉमेंट्री आणि एस टी म्हणजे स्टोरी टेलिंग. आणि लक्षात, मग हे 5 रूल्स मी तुम्हाला सांगितले होते, ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला याप्रमाणे कॉम्बिनेशन तुम्हाला करून दिलंय. ओके, समजलंय? मग आता याचे एक्झाम्पल्स पुढे पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, तेही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. एक एक टेन्स पूर्ण डिटेलमध्ये समजून मग त्याला वापरायचंय, कारण स्पोकन इंग्लिश मध्ये 80% काम जे आहे ते तुमचं टेन्सेस वर आहे. ओके, मग त्यामुळे टेन्सेसला आपल्याला वेटेज भरपूर द्यायचंय आणि त्याच्यामुळेच तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स, फ्लुएन्सी आणि अॅक्युरसी नक्की येणार आहे. मग आता बघूया सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, सगळ्यात बेसिक फॉर्मॅट इंग्लिशमध्ये वाक्य बनवण्याचा. आता इथे प्रश्नाचं उदाहरण नाही घेते आपण, इथे आपण स्टँडर्ड स्टेटमेंट बनवतोय. कारण नियम काय सांगितला होता, ज्यावेळेस वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो त्यावेळेस तो विधान असतं, स्टेटमेंट असतं. हा रूल सगळ्या टेन्सेसला लागू करायचा आहे. ओके, इंग्लिशमध्ये खूप सोपं सोपं केलेलं आहे, सगळ्या टेन्सेसला रूल आहे. आता सब्जेक्ट नंतर काय येतं त्याच्यावर तो काय ठरणार आहे. मग सब्जेक्ट नंतर इथं V1 आहे म्हणून तो प्रेझेंट टेन्स मध्ये आला. आणि लक्षात, असंच ज्यावेळेस सब्जेक्ट नंतर V2 येईल त्यावेळेस तो कोण सांगतंय?
सब्जेक्ट नंतर V2 जर आलं इथे तर काय होईल? पास्ट. ऍब्सोल्युटली करेक्ट, व्हेरी पास्ट गुड. मध्ये. येस, व्हेरी नाईस. मग पास्ट मध्ये तो जाईल, म्हणजे एकेका शब्दावरून आपल्याला टेन्स बदलता येतो, इतकं सोपं आहे. मग सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट तर कॉमन आहे, आधीच्या टेन्स मध्ये पाहिलं आपण, विदाउट मेन वर्बला पण ऑब्जेक्ट होतं, याच्यातही ऑब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट म्हणजे वाक्याचा शेवटचा भाग. आता बघा, सब्जेक्ट आय वी यू दे बरोबर प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, आणि इथे खाली सब्जेक्ट ही शी इट नेम बरोबर V4 प्लस ऑब्जेक्ट. हे कळालं का लॉजिक? येस सर. हा, म्हणजे एक्झाम्पल्स पाहिल्यावर अजून क्लॅरिटी येईल तुम्हाला. ठीक आहे, अंडरस्टूड? यस सर. पर्यंत सगळ्यांनी लिहून घेतलंय, टॉपिक समजलाय? यस सर. येस, यू कुड राईट डाऊन ऑल्सो, तुम्ही लिहून पण घेऊ शकता. ज्योती कॅमेरा ऑन करा, ज्योती तोडमल. ओके. हा, बाकीच्यांनी लिहून घ्या. ओके ज्योती, ऑलवेज सीट इन फ्रंट ऑफ कॅमेरा. बिहाइंड द कॅमेरा पण क्लास होऊ शकतो, पण त्यामध्ये एनर्जी नसते. आता तुम्ही समोर असल्यावर तुमची जबाबदारी वाढली, आता तुम्ही मध्ये इकडे तिकडे जाऊ शकत नाही. ओके, त्यामुळे रिझल्ट चांगला येतो. कारण माझे जे ऑनलाईन बॅच असतात, त्यामुळे आता मी 60वी ऑनलाईन बॅच सुरू करतोय. 10 जून पासून 60th ऑनलाईन बॅच आपण सुरू करतोय, आणि इट्स रिअली प्राऊड मोमेंट फॉर मी. 2019-20 ला पहिली बॅच आपण सुरू केली होती ऑनलाईन लाईव्ह क्लासची, जी 2 महिन्याची असते. ओके, त्याच्यामध्ये ट्यूजडे टू फ्रायडे बॅक टू बॅक 4 सेशन्स असतात. असं 32 सेशन्सचा तो पूर्ण प्रोग्राम आहे, आणि त्याचा टायमिंग पण हाच असतो, 8:15 ते 9:15. ओके, तर मागची बॅच संपलेली आहे, म्हणून आज आपल्याला तो टाइम मिळाला की कालचं सेशन मिस झालं तरी आपण ही बॅच आज घेऊ शकलो आपल्यासाठी. आले लक्षात? तर इट्स गॉड्स ग्रेस की जेव्हा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस सोल्युशन पण येत असतं, फक्त आपल्याला काढता आलं पाहिजे. आता माझी पुढची बॅच ही 10 जूनला सुरू होणार आहे. ठीक आहे, त्याचा डेमो क्लास आपण प्रत्येक बॅचला घेतो. आतापर्यंत पहिल्या बॅच पासून अजूनपर्यंत तो सेशन आपण घेतोय, की प्रत्येक लाईव्ह बॅचच्या ऍडमिशनच्या आधी मुलांना डेमो क्लास असतो. तो 7 तारखेला यावेळेस आहे. ठीक आहे, तर 7 जूनला डेमो क्लास असेल याच टायमिंग मध्ये. ठीक आहे, त्याचे पण डिटेल्स तुम्हाला भेटतील. तर तुमच्या संपर्कात जे लोक असतील, ज्यांना थोडं स्पीडीली, ज्यांना लवकर करायचंय, कारण हा कोर्स आपला 1 वर्षाचा आहे. ज्यांना 2 महिन्यात करायचे, ज्यांचं करिअर टर्निंग पॉईंटवर आहेत, ज्यांना इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत, किंवा ज्यांना लवकर ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायचे आहेत कारण त्यांचा वेळ कमी आहे, त्यामुळे त्यांच्या लोकांसाठी खास घरून ऑनलाईन क्लास त्यांना करता येईल. ठीक आहे, तो 10 जूनला सुरू होईल 60वी बॅच. लिमिटेड सीट्स असतात, त्यामध्येही तुम्ही तुमच्या संपर्कात नक्की आवर्जून सांगा, कारण तुमच्या एका मेसेजमुळे त्या व्यक्तीचं हजारो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. कारण जॉबसाठी तुम्हाला माहिती आहे स्पोकन इंग्लिश स्किल्स किती महत्वाचं आहे. आलं लक्षात? आजचं एक उदाहरण देतो. आता सध्याचे जे हॉट टॉपिक आहे, इंस्टाग्राम फेम, UPSC रँकर. ओके, कोण गेस करू शकतं का कोणाबद्दल बोलणार आहे मी? बिरदेव. बोला. बिरदेवजी, बिरदेव. ऍब्सोल्युटली राईट, राईट, व्हेरी गुड, गुड, गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. तर बिरदेवजी सिद्धप्पा डोणे हे IPS झालेले आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आणि खूप महत्वाची बाब आहे की, म्हणजे एक वेगळ्या परिवारातून येऊन, शैक्षणिक बॅकग्राऊंड नसताना त्यांच्या घरच्यांचा, त्यांचा चांगला आहे. काही लोकांनी डायरेक्ट असं म्हणाले की अरे, मेंढपालाचा मुलगा मेंढऱ्या वळताना कसं काय UPSC होऊ शकतो? तर तो त्यांचा पेरेंटल बिझनेस आहे, त्यामुळे ते एवढे डाऊन टू अर्थ आहेत की मी ऐकलं होतं, युट्यूबला पाहिलं, रील्स मध्ये पाहिलं. आज सुदैवाने मला त्यांच्याशी समोर बोलता आलं, 1 ते 1.5 तास त्यांचं व्याख्यान ऐकता आलं. इट्स रिअली गुडनेस. अहिल्यानगरमध्ये आज ते द युनिकॉर्न अकॅडमी आणि रूट्स अकॅडमी अशी जे ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या माध्यमातून UPSC MPSC ऍस्पिरंट साठी मार्गदर्शक म्हणून ते आज आले होते. तर माझं भाग्य की मला युनिकॉर्न अकॅडमीचे जे संचालक आहेत आदरणीय महेशजी तवले सर, ओके, मंगेशजी तवले, तर त्यांनी मला सूत्रसंचालक म्हणून होस्ट करण्याची संधी दिली त्या कार्यक्रमाची. आणि काल रात्री मला ती संधी मिळाली, त्याचं मला प्रिपरेशन करण्याचा पण वेळ मिळाला. रात्री 2-3 तास मी वेळ देऊन त्यांच्याबद्दल माहिती काढली, युनिकॉर्न अकॅडमी बद्दल अजून डिटेल जाणून घेतल्या. आणि मला आज सकाळी 10:30 ते 1:30-2 पर्यंत तो कार्यक्रम होता. आणि खूप छान डोणे सरांशी गप्पा झाल्या, त्यांच्याकडून खूप इन्स्पिरेशनही मिळालं.
तसेच बाकीच्या लोकांनाही खूप काही नवीन काही मिळालं. सांगायचं तात्पर्य काय, इतकं डाऊन टू अर्थ माणूस असतो IPS अधिकारी झाल्यावर पण. एक विशेष बाब मला त्यांच्याबद्दल वाटली, म्हणजे माणूस मोठा होतो तो फक्त त्याच्या स्वभावाने, त्याच्या वागण्याने, त्याच्या बोलण्याने. नॉलेज तर सगळ्यांकडे आहे हो, तो वापरतो कसा, किती कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करतो, किती सातत्याने त्याच्या स्वतःवर विश्वास ठेवतो, किती प्रॉब्लेम आले तरी स्वतःला हार मान्य करत नाही. कारण वीरदेव जी आहे त्यांचाही थर्ड अटेम्प्ट येतो, पहिल्या अटेम्प्ट मध्ये ते झालेले नाही आहेत पास. ओके, त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात येत गेल्या, त्याच्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. अक्षरशः मित्रांकडून आणि काही लोकांकडून पैसे घेऊन ते दिल्लीला शिकायला गेले. लक्षात आलंय, म्हणजे इतकं स्ट्रगल त्यांनी केलंय. आणि हे कोणाबद्दल बोलतंय, जे 10वीला मेरिटियस स्टुडंट आहेत, जिल्हा परिषद शाळेत असून पण 10वीला मेरिट स्टुडंट आहेत, त्याचबरोबर 12वीला टॉपर आहेत, आणि मग COEP सारख्या टॉप मोस्ट कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं आहे. आणि हे त्यांचा जो प्रवास आहे तो काही सोपा नव्हता, कारण इंग्लिशचा प्रॉब्लेम त्यांना येत होता, तेही मराठी मीडियम मध्ये होते. परंतु त्यांनी आज जे एक वाक्य छान वापरलं, की इंग्लिशचा प्रॉब्लेम मला येत होता पण मी शांत नाही बसलो. मी त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज पाहिले, चांगल्या पद्धतीचे पुस्तकांचं अवलंबन केलं, त्यानंतर वाचन केलं, रीडिंग केलं, स्वतः न्यूजपेपर रीडिंग केलं, मॉक इंटरव्ह्यूज दिले. अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी स्वतःला घडवलं. आणि जरी त्यांचा बाज हा ग्रामीण होता, तरी त्यांना UPSC इंटरव्ह्यू देताना असं वाटलं नाही कमीपणा, की मी कसं बोलू. ओरिजिनल त्यांचा जो स्टाईल आहे त्या पद्धतीने ते बोलले. फक्त शब्दांची ठेवण, वाक्यरचना, टेन्सेस ह्या चुका त्यांनी टाळल्या. आणि त्यांच्या यशामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं प्लीजिंग पर्सनॅलिटी, आणि ओव्हरऑल त्यांचा जो ओरिजिनल जो कॉन्फिडन्स होता अभ्यासातून मिळवलेला, त्यानंतर प्रामाणिक मेहनत केलेला, तो त्यांना दिसला. आणि म्हणून ते इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झाले असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. आलं लक्षात. तर इतक्या जवळून आपण एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस ऐकतो, त्यांच्याशी बोलतो, तर एक वेगळी एनर्जी आपल्याला मिळते. आणि हेच मी तुम्हाला पोहोचवायचं काम करतोय, की बघा, म्हणजे माणूस कुठूनही कुठे जाऊ शकतो. त्याला माध्यम असतं फक्त त्याचं प्रिन्सिपल्स आणि मॉरल्स, त्यांचं व्हॅल्यू एज्युकेशन, त्यांचे तत्व त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही केले. आणि स्वतः मधल्या काळात त्यांनी, कोविडच्या काळात त्यांनी जॉबही केला पोस्टमन म्हणून. बघा, पोस्टमन म्हणून त्यांनी जॉब केला, सुदैवाने त्यांना चांगला जॉब मिळाला, 10,000 रुपये. त्यावेळेस ते खूप खुश होते, कारण की त्यांना बाकी काही अपेक्षित नव्हतं. कोविडमध्ये बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेम होत्या. परंतु त्यांच्या काही मित्रमंडळींनी, चांगल्या लोकांनी त्यांना सुचवलं, आणि मग त्यांनी UPSC करण्याचं ठरवलं. आणि त्याला जीवाचं रान केलं. 3 वर्ष खडतर परिश्रमातून त्यांनी पुढे आले. आणि मग त्यांच्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये 24 साली त्यांना ते यश मिळालं. आणि आज आपण त्यांना ओळखतोय. आले लक्षात, समजतंय. तर हे सगळं तुमच्यासाठी पण लागू होतं, माझ्यासाठीही लागू होतं. मलाही अजून बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या आहेत. त्यातला हा एक छोटासा भाग आहे, की मी जर माझ्या प्रवासात आहे, तर माझ्या बरोबर बाकी लोकांना माझ्याकडून काय देऊ शकतो. तर हेच आपण जे अहिल्या उत्सवच्या प्रेरणेतून करतोय, बस तेवढंच. आले लक्षात. ते आपण ऑनलाईन माध्यमातून सगळ्यांना देऊ शकतो, आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल, यात मला काही शंका नाही. परंतु तुम्ही अटेंड केलं तर ते तुमच्या हातात आहे, ते माझ्या हातात नाही. ठीक आहे. चलो, सो हे मोटिवेशन का दिलं तुम्हाला, कारण आजचं ताजं ताजं होतं. आणि आमचे गुरु आहे पवन श्रीकांत नाईक, त्यांचा हा स्वभाव आहे. कारण मी म्युझिक शिकतो त्यांच्याकडे 2016 पासून. तर त्यांचा क्लास असाच असतो, की जे झालं ते लगेच सर सांगतात, कारण शिकवण्याच्या पद्धती आहेत. पुस्तकी ज्ञान तर तुम्हाला शाळेतही मिळतंय, कॉलेजमध्ये मिळतंय. अतिशयोक्त होईल कॉलेजमध्ये मिळतं हे म्हणणं कितपत योग्य मला माहित नाही आजकाल, पण शाळेमध्ये तर मिळतंय. ओके. परंतु लाईव्ह प्रोफेशनल क्लासमध्ये पण ते मिळावं, कारण जेणेकरून मी जे अनुभवलं ते तुम्हाला अनुभवता यावं. दॅट्स इट. ओके. चलो, तर मग आता तुम्ही इथून पुढे अभ्यासाला लागा वेगळ्या पद्धतीने. तुम्हाला UPSC द्यायची की MPSC मला माहित नाही. तुम्हाला बँकेत जायचंय का शिक्षक व्हायचंय हेही मला माहित नाही. तुम्हाला जे आहे ते चांगलं व्यक्ती म्हणून राहायचंय आणि जगात फिरायचंय, एवढं तर तुमचा मानस असावा नक्की. येस ऑर नो. तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकता एक माध्यमाने, आणि त्याला म्हणतात लँग्वेज. सो इंग्लिश इज सच अ लँग्वेज विच कुड गिव्ह यू ऍक्सेस टू द वर्ल्ड. त्याच्यामुळे आपल्याला हे कम्युनिकेशन छान करायचंय. ओके. चलो, तर मग आता प्रेझेंट टेन्स वर परत येऊया. विथ फुल ऑफ एनर्जी अँड फुल ऑफ मोटिवेशन. आता हा टेन्स आपली सुरुवात आहे, पहिला टेन्स आहे. आणि इथून पुढचे टेन्सेस वर पण आपल्याला याप्रमाणे काम करायचंय. तो
मी आता जे काही स्टेटमेंट सांगणार आहे ते सिंपल प्रेझेंट मध्ये आहेत. त्याच्यासाठी एक आपण एक्झाम्पल घेतलाय. त्याचा एक फॉर्मॅट आपण केलेला आहे, जसं आपण डिटेल नेहमी फॉर्मॅट बघतो. चलो आता बघा, इथे पॉझिटिव्ह क्वेश्चन आपण पहिले करणार, मग त्याचं पॉझिटिव्ह आन्सर आणि मग शॉर्ट आन्सर. ओके. आता पॉझिटिव्ह क्वेश्चन मध्ये बघा, डू यू स्पीक इंग्लिश. आता याच्या आधी आपण जो घेतला होता त्याच्यामध्ये वर्ब नव्हतं. काय होतं फॉर्मॅट? हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. तो पण सिंपल प्रेझेंट होता, त्याच्यामध्ये वर्ब नव्हतं. म्हणजे कसं होतं मग तो? डूच्या जागी आपण घेतलं होतं आर, कारण सब्जेक्ट यू आहे. आर यू इंग्लिश स्पीकर, असं आपण वाक्य त्यावेळेस बनवलं होतं. बरोबर आहे? तू इंग्लिश बोलणारा व्यक्ती आहे का? येस, आय एम इंग्लिश स्पीकर. आता इथे तुम्हाला सापडणार नाही का? कारण ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब बदललेले आहेत, वर्ब ऍड झालेले आहेत. समजले? मग आता इथे काय येईल? मग वर्ब आला म्हणजे की हेल्पिंग वर्ब डू किंवा डज घ्यायचंय. डू यू स्पीक इंग्लिश? तू इंग्रजी बोलतो का? हा प्रश्न आहे, कारण बोलण्याची क्रिया आहे ना. प्रेझेंट टेन्सच आहे, फक्त क्रिया असल्यामुळे तो चेंज झाला. आन्सर येस, आय स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलतो. समजते? काही लोक थोडं स्टायलिश आन्सर देतात. डू यू स्पीक इंग्लिश? या, आय डू. येस ऑर नो स्वाती? डू Yes, sir. इंग्लिश? Yes, I speak English. येस, आय स्पीक इंग्लिश. स्वाती सिंपल सिंपल आन्सर दिले. काही लोक खूप छान आन्सर देतात, येस आय डू. असं स्टायलिश ते पण तुम्हाला करता येईल पुढे जाऊन. थोडंसं कॉन्फिडन्स वाटलं की ऑटोमॅटिक त्या स्टायलिशनेस सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे. तुम्हाला गरज पडली तर फुल आन्सर द्या, नाही तर शॉर्ट आन्सर दिलं तरी ऍक्सेप्टेबल असतं. ठीक आहे. नेक्स्ट, आता डू यू झालं, मग तुमचं म्हणणं आहे बाकीच्या सब्जेक्ट बरोबर काय? मग आय वी यू ते यांच्या बरोबर डू वापरायचे आपल्याला. चला बरं, वापरून दाखवा. चला एक एक एक्झाम्पल, कोणतं पण वर्ब घ्या तुम्ही. चला, डू यू मी घेतलंय, तुम्ही आय वी दे या तीन सब्जेक्ट बरोबर प्रश्न बनवा आणि उत्तर द्या. बघा बरं कोण करतंय. हा, रेज युअर हँड्स फास्ट. हँड रेज करणं महत्वाचं आहे. चलो जल्दी जल्दी. Sir, do you speak English? Yes, we speak English. ओके, व्हेरी नाईस. मराठी अर्थ पण सांगा प्लीज याचा दोन्हीचा. काय तुम्ही इंग्लिश बोलू शकता? हो, आम्ही इंग्लिश बोलू शकतो. नाही नाही नाही, म्हणून मराठी अर्थ विचारलं होतं मी. हा, कोण सांगेल याचा अर्थ काय होतो? एक्झॅक्ट अर्थ कोण सांगेल? बोला. पल्लवी, कॅमेरा ऑन करा पल्लवी. हा, नूतन, बोलून झाल्यावर माईक म्यूट करा प्लीज, म्हणजे तुमचा बॅकग्राऊंडचा आवाज नाही येणार. हा, डू वी स्पीक इंग्लिश याचा मराठी अर्थ कोण सांगेल? आम्ही इंग्लिश बोलतो. आम्ही इंग्लिश बोलतो. बरं, पण मी प्रश्न परत एकदा नीट ऐका. डू यू स्पीक इंग्लिश प्लस डू वी स्पीक इंग्लिश असं नूतनचं वाक्य होतं. दोन्ही प्रश्न आहेत, काय अर्थ होईल स्वाती? आम्ही इंग्लिश बोलतो का? हा, लक्षात आलं का पल्लवी आणि नूतन? बोलतो Yes, sir. का हे महत्वाचं आहे. बोलू शकतो का, तर हा विषय थोडा वेगळा झाला असेल. तो पण प्रेझेंट टेन्स आहे, परंतु त्याच्यामध्ये आपलं वेगळा फ्लेवर टाकावा लागेल. लक्षात आलंय का? थोडक्यात तुम्ही ज्यूस बनवता घरी, तुम्ही आईस्क्रीम बनवता, केक बनवता, तुम्ही काय करता? बेस तोच असतो, फक्त फ्लेवर चेंज करता. येस ऑर नो? तसं हे वाक्य पण तुम्ही जे सांगितलं ते चुकीचं नाही नूतन, परंतु त्याच्यामध्ये शक्यता आहे जी आपल्याला पुढे पाहिजे, अजून शक्यता. ठीक आहे. मग याचा साधा साधा वाक्याचा अर्थ काय होईल? डू वी स्पीक इंग्लिश? आपण इंग्रजी बोलतो का, हा प्रश्न होईल. मग याचं उत्तर काय होईल नूतन? Yes, we speak English. मराठी अर्थ? हो, आम्ही इंग्लिश बोलतो. हा, देर यू आर. आता समजलं तुला, व्हेरी गुड. नेक्स्ट एक्झाम्पल कोण सांगते? आय, वी झालं, यू झालं, दे. सर मी. हा बोला. डू दे स्पीक इंग्लिश? यस, दे मराठी स्पीक मिनिंग? इंग्लिश. ते इंग्लिश बोलतात का? हो, ते बोलतात. यस, दे स्पीक इंग्लिश. व्हेरी गुड स्वाती, गुड. चलो नेक्स्ट एक्झाम्पल, डू आय. कोण सांगते? ज्योती, सारिका, पल्लवी. बोलण्याचा क्लास आहे बरं का.
डू आय स्पीक इंग्लिश? हा, मराठी मिनिंग. मी डू आय स्पीक इंग्लिश? मी इंग्लिश बोलतो का? ऍब्सोल्युटली. तुम्ही महिला आहे तर तुम्ही म्हणू शकता मी बोलते का. पुरुष असेल तर मी म्हणेल बोलतो का. ओके. ओके. येस आय स्पीक इंग्लिश. मराठी अर्थ. हो मी इंग्लिश बोलते. व्हेरी गुड. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? येस सर. येस सर. व्हेरी गुड. आता समजणं एक वेळ सोपं आहे कारण तुम्ही हुशार आहात. नो डाऊट. बरोबर आहे. मला अजिबात डाऊट नाही. तुम्हाला काय असेल तर मला माहित नाही. ओके. कारण तुम्ही अटेंड करताय, तुम्ही वेळ देताय म्हणजे तुम्ही हुशार आहात, स्मार्ट आहात. तुम्हाला माहिती आहे की सर एवढा वेळ देत आहेत आणि समजून सांगतात तर आपल्याला वेळ दिला पाहिजे. एवढं तुम्हाला कळालेलं आहे. बाकीच्यांचं मी सांगू शकत नाही. ठीक आहे. कारण एक गोष्ट आज मी खूप आवर्जून परत सांगतो की प्रॅक्टिस मेक्स एव्हरी वन परफेक्ट. आधी होतं फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता तो जमाना नाही राहिलेला. ओके. प्रॅक्टिस मेक्स एव्हरी वन. कारण मॅन म्हटलं की वुमन आलंच, विमेन आल्या. ओके. मग त्यांचा पण तिथे उल्लेख झालाच पाहिजे. मग त्यांचाही नको आणि आमचाही नको. प्रॅक्टिस मेक्स एव्हरी वन एव्हरी वन परफेक्ट. परफेक्ट. हा, मग हा नियम सगळ्यांना लागू होतो आणि टॅलेंट, सॉरी, प्रॅक्टिस बीट्स टॅलेंट असा एक नियम आहे. प्रॅक्टिस ही टॅलेंटला पण बीट करू शकते. मग एखादा हुशार आहे, चांगली गोष्ट आहे, पण सराव नाही करत ना हो. मग परफेक्शन कसं येईल. तुम्हाला सराव केला पाहिजे आणि म्हणून तो वेळ दिलेला आहे आपण. ठीक आहे. तर खूप शांततेने प्रॅक्टिस करत करत आणि खूप प्रामाणिकपणे एफर्ट घेऊन आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे. मला पूर्ण विश्वास आहे आज जे लोक आहेत किंवा याच्या आधीच्या सेशन मध्ये होते हे कन्सिस्टंटली ठेवून यांचं एक वेगळा आपल्याला सत्कार करण्याची वेळ आली पाहिजे की खरंच ह्या महिलांनी आदर्श ठेवून पूर्ण स्पोकन इंग्लिशची स्किल अक्वायर केली अँड दे आर दी बेस्ट स्पोकन इंग्लिश स्पीकर्स. एम आय राईट? आर यू गिव्हिंग कमिटमेंट की तुम्ही त्यातले असताल? येस सर. येस सर. शुअर. अहिल्या उत्सव अवॉर्ड 2025-26 हा तुम्हाला मिळाला पाहिजे, जो की आपण या उपक्रमाच्या माध्यमातून देणार आहोत. तर नक्की त्याचा विशेष प्रयत्न करा. त्याला अटेंडन्स कंपल्सरी आहे. त्याला मॅक्सिमम अटेंडन्स प्लस मॅक्सिमम इन्व्हॉल्वमेंट. कारण तुमचं परफेक्शन हे सर्टिफिकेटवर नंतर तुम्हाला बोलायला लावणार आहे. परफॉर्मिंग आर्ट आहे ना. बरोबर आहे. जसं एखादा गायक आहे, तुम्ही काय म्हणताल गाऊन दाखवा. मग आम्ही मान्य करू तुम्ही गायक आहात. येस ऑर नो? तसं एखादा स्पीकर आहे, इंग्लिश स्पीकर आहे, तर इंग्लिश मध्ये बोलून दाखवणार की नाही. येस सर. हा, मग त्याच्यासाठी प्रॅक्टिसला खूप महत्व आहे हे मी पहिल्यापासून सांगतोय. ती तुमची जबाबदारी, माझी तर आहेच आहे, परंतु तुमची पण जास्त आहे. त्यामुळे त्याला वेगळा वेळ द्या आणि स्पेशलायझेशन करून त्याला वेळ देऊ आपण. ठीक आहे. चलो. सो आता जाऊया पुढच्या टॉपिक कडे. आता पॉझिटिव्ह वाक्य तर घेतले आपण, मग निगेटिव्ह वाक्य पण घेणं गरजेचं आहे. कारण दोन्ही पद्धतीने बोलतो आपण. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा महिलांमध्येच असं बोललं जातं, तुला समजत नाही का. येस ऑर नो? खूप पेटेंट वाक्याचं वापरलं, तू मूर्ख आहे का, असं विचारतात की नाही, बोलतात की नाही. येस ऑर नो? घरात कोणाला बोलता आहे नका सांगू आता. ठीक आहे. पण तुम्ही बोलता हे मला माहिती आहे. कारण घरोघरी मातीच्या चुली, याला इंग्लिशमध्ये म्हणतात एव्हरी हाऊस हॅज इट्स ओन स्केलेटन. एव्हरी हाऊस हॅज इट्स ओन स्केलेटन म्हणजे घरोघरी मातीच्या चूल. प्रत्येक घरात तेच आहे हो. ओके. त्यामुळे हे बोललं जातं, मराठीत असो इंग्लिशमध्ये असो, तर पुढच्याच इंग्लिशमध्ये बोलत जा म्हणजे चांगलं वाटेल असं. ठीक आहे. मग कसं म्हणणार, तू मूर्ख आहे का, की तुला समजत नाही का. तुला समजत नाही का हे इंग्लिशमध्ये वाक्य कोण सांगेल मला. निगेटिव्ह प्रश्न आपला करायचा आहे. चला कोण सांगते बघा. हा, पुढे मी टेस्ट घेणार आहे बरं का. तुम्हाला मराठी वाक्य मी सांगणार, इंग्लिश मध्ये तुम्हाला बोलायचं आहे. मी सगळ्या बाजूनी प्रॅक्टिस करून घेणार आहे, तरच तुम्ही परफेक्ट होताल. Hello, हा बोला सारिका. you know understand. ओके, चांगला प्रयत्न केलाय. पण आपण क्वेश्चन करतोय तर क्वेश्चनची सुरुवात फॉर्मॅटला धरून करावं लागेल सारिका. त्याच्यासाठी थोडं Don't you रेग्युलर understand? लेक्चर करा. तुम्ही जे वापरलंय तो वर्क चांगला वापरलाय, परंतु त्याच्यामध्ये सब्जेक्टनी सुरुवात केली ना तुम्ही. ओके. आणि नुसतं नो येत नाही, हेल्पिंग वर्ब बरोबर नो घ्यायचंय. मी काय सांगितलं होतं. तर Don't you थोडं, understand? हा बघा, जो बोलतो ना घरात त्यांना माहिती असतं. नूतन बरोबर आहे ना.
तर दुसऱ्या प्रकारे पण विचारता येते ना, डू यू अंडरस्टँड इट असं पण. ते पॉझिटिव्ह होईल. डोंट यू अंडरस्टँड, तुला समजत नाही का? असं आपण बरंच वेळा विचारतो एखाद्याला, बरोबर आहे? म्हणजे त्याला वारंवार सांगून एखाद्याला नाही कळलं तर निगेटिव्ह प्रश्न झाला ना हा. कसा निगेटिव्ह होईल बघा? डोंट यू अंडरस्टँड. स्पीकच्या जागी अंडरस्टँड. मग सरळ नाही विचारत तुला समजतं का, ही खूप चांगले लोक विचारतात माझ्यासारखे सपोज, बरोबर. मी आमच्या मिसेसला नेहमी विचारतो, तुला समजतंय का मी सांगितलेलं? मी असं कधीच बोलत नाही, तुला समजत नाही का? ओके, आले का लक्षात? मी सरळ सरळ म्हणणार, तुला समजत नाही का, तुला समजतंय का? मग ती म्हणेल नाही मला समजत नाहीये. मग मी विचारणार का समजत नाहीये, काय प्रॉब्लेम येतोय, कुठे गडबड आहे, असं मी बोलणार घरामध्ये बरं का. ऑफिसमध्ये एक वेळेस मी स्टाफला असं म्हणेल, डोंट यू अंडरस्टँड दिस, असं म्हणू शकतो. घरात अजिबात म्हणणार नाही असं. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, की दोन्ही पद्धतीने तुम्हाला बोलता आलं पाहिजे, पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण. मग निगेटिव्ह क्वेश्चनचं सुरुवात आपल्याला डोंट नी करावं लागेल सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये. सब्जेक्ट आय, वी, यू, दे आहे म्हणून. मग आता डोंट यू स्पीक इंग्लिश असा प्रश्न आपण विचारू शकतो एखाद्याला निगेटिव्ह. मग तुम्ही इंग्लिश बोलता का असं जर विचारायचं असेल तर काय म्हणावं लागेल, पॉझिटिव्ह क्वेश्चन. डू यू स्पीक इंग्लिश, तुम्ही इंग्लिश बोलता का? ते म्हणतील नो वी डोंट स्पीक इंग्लिश. अरे मग बोला ना, स्पोकन इंग्लिश क्लास आहे अहिल्या उत्सवच्या माध्यमातून, जॉईन करा. तुमच्या मैत्रिणींना सांगा बरं का, खरंच त्यांना जॉईन करायला लावा हे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही म्हणताल डोंट यू स्पीक इंग्लिश. आता एक वर्षाने अशी परिस्थिती होईल, तुम्ही एखाद्याला म्हणताल डोंट यू स्पीक इंग्लिश, तुम्ही इंग्लिश बोलत नाही. आय एम परफेक्ट इन इंग्लिश, आय स्पीक इंग्लिश एव्हरी डे बिकॉज आय हॅव अटेंडेड ऑल द क्लासेस ऑफ अहिल्या उत्सव. एम आय राईट ऑर रॉंग? असं वेळ येणार की नाही? Yes, येस sir. सर. ऍब्सोल्युटली. त्यासाठी तुम्हाला करावं लागेल फक्त Yes. प्रॅक्टिस. मग काय होईल, डोंट यू स्पीक इंग्लिश, तुम्ही इंग्लिश बोलत नाही का? मग त्यांचं उत्तर येईल नो आय डोंट स्पीक इंग्लिश, नाही मी इंग्लिश बोलत नाही. हे पण इंग्लिशमध्ये आपण सांगतो ते मराठीत म्हणतील, नाही मला कळत नाही तुम्ही काय म्हणताय. आलं का लक्षात? असं पण होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्यांच्या राष्ट्राच्या हिताने हे चांगलं काम आपलं. कारण महाराष्ट्र हा जरी मराठी असला आपला, तरी इंग्रजीसाठी पण तेवढंच महत्व त्याला देऊन आपल्याला जगाच्या पाठीवर त्याचं नाव करायचंय. ओके. तर ह्या उपक्रमाला तुम्ही आवर्जून लोकांपर्यंत पोहोचवा, तुमच्या स्टेटसला हे ठेवत चला, जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल. ओके. प्रत्येकाने इथून पुढे दर सोमवारी आपलं सेशन असतं, तर दर सोमवारी तुम्ही दिवसभर हे स्टेटसला ठेवत चला. लोकांनी तुम्हाला विचारू द्या काय हो हे अहिल्या उत्सव तुम्ही ठेवलंय, कशाचा क्लास आहे हा, फ्री क्लास आहे, काय चालू आहे? मग त्यांना सांगा आवर्जून. एवढं सोशल काम तर तुम्ही नक्की करू शकता. आले लक्षात? Yes, sir. चलो मग Yes. डू यू अंडरस्टँड, तुम्हाला समजतं? Yes, I Yes, I understand. आय अंडरस्टँड, येस आय वी अंडरस्टँड. अंडरस्टँड. दोन्ही होऊ शकतं. यूचं उत्तर तुम्ही आयनी पण देऊ शकता, नी पण देऊ शकता. एकाला विचारलं असेल तर आय अंडरस्टँड, सगळ्यांना विचारलं असेल तर वी अंडरस्टँड. ओके. आता जर पुढच्या वेळेस तुम्ही जर स्टेटसने ठेवलं नाही तर मी विचारेल डोंट यू अंडरस्टँड व्हॉट आय स्पीक, मी जे बोलतो ते तुम्हाला कळत नाही का? मग तुम्ही काय म्हणता, नो सर वी अंडरस्टँड, वी फॉरगॉट, आम्ही विसरलो होतो सर. हे झालं पास्ट टेन्स, ते आपल्याला पुढे पाहायचंय अजून. मग असंच प्रेझेंट आणि पास्ट जोडून पण तुम्हाला वाक्यरचना बोलावी लागते. आता लक्षात येते मी तुम्हाला जे बोलतोय हे नुसतं बोलत नाहीये, त्याच्या माध्यमातून तुम्हाला मी जाणीव करून देते की जे टॉपिक आपण शिकतोय हे रिअल लाईफ मध्ये खूप कामाचे आहेत. तुम्हाला डायरेक्ट कम्युनिकेशन करायला ही टेन्सेस कामाला येणार आहेत, पण ते सुचले पाहिजे ना वेळेवर. त्यामुळे Yes. आपल्याला ते प्रॅक्टिस मधून घ्यायचंय. चलो मग डोंट यू मी घेतले, आता डोंट वी, डोंट दे, डोंट आय, ह्याचं वाक्य तुम्ही करा चला. कोण करते, हात वर करून सांगा पटापट. तर मी हा स्वाती, हात वर करा म्हणजे मला कळेल. हा सिक्वेन्स मला लावता येतो लगेच. चलो स्वाती फर्स्ट. डोंट वी स्पीक इंग्लिश. बरोबर आहे. No. याचा अर्थ काय होतो? आम्ही तुम्ही इंग्लिश बोलत नाही, सॉरी आम्ही इंग्लिश बोलत नाही का? नो वी डोंट स्पीक इंग्लिश. बरोबर सर आहे. याचा पॉझिटिव्ह आन्सर पण येईल का? हा आता कसं बोलले बरोबर, पॉझिटिव्ह आन्सर येणार ना. मराठीत लिहून बघा. बघा मराठीमध्ये कसं होईल, आपण इंग्लिश बोलत नाही का, आम्ही किंवा आपण दोन्ही चालेल. डोंट वी स्पीक इंग्लिश, आपण इंग्लिश बोलत नाही का? स्वाती म्हणेल नो 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 वी स्पीक इंग्लिश. नाही नाही आपण इंग्लिश बोलतो. येस और नो, म्हणजे नो हे एक्सप्रेशन राहील फक्त, पुढे पॉझिटिव्ह उत्तर देता येईल.
समजलंय का? हा. आणि जर निगेटिव्ह असेल तर म्हणेल नो वी डोंट स्पीक इंग्लिश. नाही, आपण नाही बोलत, सरळ सरळ. म्हणजे निगेटिव्ह प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला दोन्ही उत्तर देता येतील. फक्त अट काय, सुरुवातीला नो हे एक्सप्रेशन घ्यायचंय, पुढे नॉट आलं तर निगेटिव्ह उत्तर, पुढे नॉट नाही आलं तर पॉझिटिव्ह उत्तर. नो सुरुवातीला दोन्हीकडे कॉमन येईल एक्सप्रेशन. कळालं का महत्वाचा चेंज? हो सर. येस. हो सर. व्हेरी गुड. चला, सब्जेक्ट आय. पल्लवी. डोंट आय स्पीक इंग्लिश? मी इंग्लिश बोलत नाही का? नो सॉरी, पॉझिटिव्ह येणार ना सर? नाही, पॉझिटिव्ह बरोबर आहे ना, नो एक्सप्रेशन आहे फक्त. ओके. नो नो आय स्पीक इंग्लिश. व्हेरी गुड पल्लवी, व्हेरी नाईस. समजलंय तुला, यू अंडरस्टूड. आणि निगेटिव्ह उत्तर काय येईल पल्लवी? निगेटिव्ह नो आय डोंट स्पीक इंग्लिश. आता लक्षात आलं, समजलंय का? हो सर. दोन्ही उत्तर देऊ शकतो. ओके, व्हेरी गुड. आता राहिलंय दे. सांगा बरं, देचं कोण सांगते प्रश्न? डोंट दे प्रयत्न. स्पीक इंग्लिश? हा, नो. तर नूतन हात वर करत चला, मी तयार नसतो, मला तुमचं ऐकायचंय तर मला तुम्हाला लक्ष द्यायचे तुम्ही काय बोलताय. हँड रेज केलं की मला अलर्ट राहतो, मी अच्छा हे बोलणार आहेत आता. हा, बोला नूतन. डोंट दे स्पीक इंग्लिश? नो, दे स्पीक इंग्लिश. पॉझिटिव्ह आन्सर. अँड नो, दे डोंट स्पीक इंग्लिश. निगेटिव्ह आन्सर. व्हेरी गुड नूतन, व्हेरी गुड, छान. ओके, खूप छान. अजून बाकीच्यांना समजलंय का? निगेटिव्ह आन्सर कसं आहे, निगेटिव्ह क्वेश्चन कसा आहे, पॉझिटिव्ह आन्सर कसा आहे, पॉझिटिव्ह क्वेश्चन कसा आहे. शॉर्ट आन्सर पण देता येतं आपल्याला, जसं की डोंट यू स्पीक इंग्लिश? नो आय डोंट. ओके, नो आय स्पीक, नो आय डू, असं पण उत्तर देता येईल, नो आय डू. आलं लक्षात शॉर्ट मध्ये? येस सर. समजलं? येस. येस सर. व्हेरी जर गुड. पॉझिटिव्ह आन्सर असेल तरच नो आणि आय डू ते तुम्ही म्हणला ते. जर निगेटिव्ह आन्सर असेल तर डोंटच म्हणायचं ना. निगेटिव्ह असेल तर डोंटच, फक्त सुरुवातीला दोन्ही कॉमन राहतील. पॉझिटिव्ह उत्तर असो किंवा निगेटिव्ह असो, नो एक्सप्रेशन आहे, उत्तर हे निगेटिव्ह मध्ये जाईल ज्यावेळेस डोंट येईल. व्हेरी गुड. मग आता तुम्हाला महत्वाचं टेन्स आपण शिकलेलो आहोत, पण याची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. परत सांगतो, तुम्ही इतके क्वेश्चन आन्सर याचे करा जे तुम्हाला रेग्युलर लाईफ मध्ये लागतात. आणि त्याच्यासाठी महत्वाचं तुम्हाला लागणार आहे ते वर्ब्स. वर्ब्स माहिती नसतील तर तुम्ही बोलू शकत नाहीत. आता वर्ब्स तुम्हाला माहिती पाहिजे. आले लक्षात? मग तुमच्याकडे वर्ब लिस्ट असेलच, तुम्हाला माहिती आहे वर्ब्स. तुमच्याकडे नसेल तर मी पाठवेल, ई बुक आपण केलेलं आहे, वर्बचं ई बुक आहे, त्याच्यामध्ये 366 वर्ब्स आपण ऍड केलेले आहेत. त्याचं तुम्ही रोज ऍटलीस्ट 10 वर्ब्स, 5 वर्ब्सची प्रॅक्टिस केली किंवा रोज एक जरी केलं तरी वर्षभरात 366 वर्ब्स तुमचे कव्हर होतील. आणि ते 366 वर्ब्स रोजच्या वापरातले सर्वात उपयोगी पडणारे संभाषणासाठी, स्पोकन इंग्लिशसाठी ते आपण सिलेक्ट केलेले. मग नुसते वर्ब नाही आहेत, नुसतं वर्ब असतं तर सोपं नसतं. याच्यामध्ये V1 to V5 सगळे प्रकार आहेत, प्लस प्रत्येकाचे प्रोनाउन्सिएशन आहेत, अर्थ आहेत, मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे, एक्झाम्पल आहे, कधी पॉझिटिव्ह टेन्स आहे, कधी निगेटिव्हचा आहे, कधी प्रेझेंटचा आहे, पास्टचा आहे, सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल त्यात कव्हर केलेत आपण. समजलंय? तर असं एक छान ई बुक आपण त्याला ग्लोबल ई बुक असं नाव दिलेलं आहे आणि ते तुम्हाला मिळणार आहे. आले लक्षात? तर लवकरात Yes. लवकर तुम्ही मॅक्सिमम लोकांना जॉईन करा, कारण बऱ्याच गोष्टी आपण शेअर करूया नोट्स, आणि मग लोक जॉईन होतील, मग परत त्यांना ते मिळणार नाही वेळेवर, ते मागे राहतील. तर तुमची जबाबदारी आहे की मॅक्सिमम ग्रुप्सवर मॅक्सिमम लोकांना हे शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक पार्टिसिपेट करतील आणि त्यांना त्याचा सुरुवातीपासून फायदा होईल. ओके, आले लक्षात? येस सर. चलो, Yes, sir. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक यू फॉर युअर सपोर्ट अँड डेडिकेशन. खूप छान वाटतं, तुम्ही रेग्युलरली अटेंड करताय आणि तुमचा उत्साह पण खूप चांगला आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करा आणि कॅमेरा कंपल्सरी ऑन करा. ओके, त्याच्याने जास्त अलर्टनेस तुमचा राहतो आणि मग रिझल्ट चांगला येतो. कारण माझ्या पेड बॅचेस मध्ये ही कंडिशन असते की प्रत्येकाचा कॅमेरा कंपल्सरी ऑन पाहिजे रोज.
आलं लक्षात? 2 महिन्याची बॅच असते, प्रत्येकाचा कॅमेरा ऑन पाहिजे तरच मी त्याच्याशी बोलतो, नाही तर पेड बॅच असून पण मी त्यांच्याशी बोलत नाही. हे कायम लक्षात ठेवा. तुमच्याशी आता बोलतोय, परंतु तुम्हाला जर कॅमेरा ऑन ठेवायची सवय नसेल तर मी तुम्हाला इथून पुढे तुमच्याशी बोलणार नाही. पहिल्या सेकंदापासून कॅमेरा ऑन पाहिजे. 1 तास तुम्ही स्वतःसाठी द्यायचा आहे. ही कमिटमेंट तुम्हाला आठवड्यातून एकदा करायची आहे, वर्षभर. अवघड आहे का? No, sir. अजिबात नाहीये. No, त्यामुळे sir. तुम्हाला ऑप्शन नाहीये. ठीक आहे, स्वयंपाक वगैरे सगळं उरकून या आणि 1 तास छान कॅमेऱ्यासमोर बसा, आरशासमोर नाही. ओके. चलो, so Okay, sir. without any pause, we completed our session. It was wonderful. आणि आजचा आता होमवर्क असा आहे, तुम्हाला मराठीत सांगतोय, सगळ्यांना समजेल असा, की आतापर्यंत आपण सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर असे विदाउट मेन वर्बचे प्रॅक्टिस केलेली आहे. त्यामध्ये आता फक्त सिंपल प्रेझेंट विदाउट मेन वर्ब आणि सिंपल पास्ट विथ वर्ब असे दोन्हीची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ओके, कम्पॅरेटिव्हली. ओके, त्यामध्ये पण सुरुवातीची टॉपिकची थोडी प्रॅक्टिस करा, कारण ते ऑलरेडी झालेलं आहे. आता जो प्रॅक्टिस आपण चालू शिकतोय त्याची जास्त करा. मग जास्त म्हणजे किती, की आता जो टॉपिक आज शिकलाय, जसं क्वेश्चन आन्सर आपण बनवले ते तुमच्याकडे आहेत आता, त्याचप्रमाणे क्वेश्चन आन्सर असा फॉर्मॅट करायचा, विथ फॉर्मॅट, त्याचा मराठी अर्थ क्वेश्चन प्लस त्याचा आन्सर मराठी अर्थ फॉर्मॅट, असं जसं फॉर्मॅट दिलं त्याप्रमाणे. असे कमीत कमी 7 एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा, रोज एक. पुढच्या 7 दिवसांनी आपण भेटणार आहोत, बरोबर आहे, सोमवारी. इथून पुढचा क्लास रेग्युलर सोमवारी होईल. काल काही अपरिहार्य कारणामुळे आज घ्यावा लागला, पण पुढे आपण सोमवारीच घेणार आहोत. तर पुढच्या वेळेस सोमवारपर्यंत 7 वर्बची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, विदाउट एनी फेल. रोज एकच करा, एकदम 7 करायला जाऊ नका, त्याच्याने काही उपयोग होणार नाही. ठीक आहे, घरचे म्हणतील काय चालू आहे हे. रोज एक करू शकता, अर्धा तास वेळ देऊन, 1 तास वेळ देऊन, ते इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे, आणि ते करून त्याचे सगळे प्रॅक्टिस केल्यावर मग तुम्हाला कॉन्फिडन्स पुढच्या वीक मध्ये येईल. कारण मला बोलून पण दाखवायचंय. मी पुढच्या वीक मध्ये तुम्हाला डायरेक्ट वर्ब दिल स्वतः. हा, चला हे वर्बचं मला वाक्य बनवून दाखवा बरं, क्वेश्चन आन्सर. किंवा आपण लाईव्ह प्रॅक्टिस करूया, पल्लवीला सांगेल क्वेश्चन विचारा, स्वाती आन्सर देईल. असं काही होऊ शकतं, कारण स्पोकन इंग्लिश आहे. तुम्ही केले, मी विश्वास ठेवला असं अजिबात होणार नाही. मी चेक करून बघणार प्रत्येक वेळेस. ओके, येस सर. Okay. चलो, because there is no compromise with perfection and quality. Okay, so with this note, we will take a pause here. Thank you so much. All the best. आणि मॅक्सिमम लोकांना ग्रुपमध्ये आजच शेअर करा. मॅक्सिमम लोक पुढच्या आले पाहिजे, म्हणजे इंटरॅक्टिव्ह आपलं सेशन होईल आणि बऱ्याच लोकांचा सहभाग असला की नवीन नवीन आयडियाज येतात आणि एक वेगळं वातावरण तयार होतं. ठीक आहे, त्यामुळे त्यांना नक्की प्रेरित करा, कारण इंग्लिश ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे, ग्लोबल लँग्वेज आहे. Wish all the best. Thank you. See you in the next session. Good night. Good night, sir. Take Thank care. you. Good night, sir. Good night all. Good night, sir.